मित्रांनो, आपल्या बाळाला पहिल्यांदा आज लस द्यायची, पहिली लस द्यायची बरं का. तर चाटोरीवरून सरकारी दवाखाना जो आहे ना चाटोरीत, तर दवाखान्यातून फोन आला होता की बाळाला अर्जंटमध्ये आज घेऊन या आणि लस द्या म्हणे. तर आता बाळाला आम्ही घेऊन जाणार आहे सरकारी दवाखान्यामध्ये. तर मी चाललोय, माऊली आहे सोबत, माऊलीची मम्मी आहे, पप्पा आई पण येऊ राहिली. आई पण येते. हा ऐका हा बाहेर देश सुई दिली ना, हा जास्त दुखला ना, हा. मग मी बी त्यांना सुई देत डॉक्टरला. अरे बापरे, पाहिलं ना माऊलीचा जीव किती आहे. ह्या बाळाला जर सुई देताच जर बाळ रडलं तर माऊली म्हणतं मी पण त्या डॉक्टरला सुई देईन. हे बघा बाळ कसं मस्त आंघोळ करून पाळण्यामध्ये झोपलंय. अतिशय शांत बाळ आहे बघा. पिल्लो, ए पिल्लो, कसं झोपलं बघा. माऊली दिवसभर किती वेळा त्या बाळाची पप्पी घेतो काय माहिती. आपलं बाळ पहिल्यांदा मावळीच्या थार मध्ये बसणार आहे. खंडराव महाराज की जय. चला मित्रांनो, आता आपण अगदी 2-3 मिनिटामध्ये चाटोरी गावात पोहोचणार आहे. बाळ रडलं नाही म्हणजे बरं होईल, आहे का नाही. नाही रडायचं, पण हा. आता काय माहिती नाही रडणार. असं ते हे बघ, हे बघ कसं हसतं. हसू राहिलं का बाळ. तर मित्रांनो, चाटोरीच्या सरकारी दवाखान्यामध्ये आता आम्ही आलोय बरं का. लॉक करून घेतो गाडी. डायपर घातलंय का बाळाला. झोपलं पिल्लो. मित्रांनो, बाळाला लस देऊन झाली बरं का. मी बाहेर थांबलो होतो. कसं दिलं माऊली. बारीक नाही रडलं, नाही जास्त नाही. नाही ना. नाही रडलं. इंजेक्शन कुठं दिलं. इथं दंडाव. हे बघा बाळा झोपलं का. थोडी रडली, थोडी थोडीशीच रडली ना एकदम. बारीक होती ना त्याच्यामध्ये भीती वाटत. पप्पा जास्त रडले असेल, मी डॉक्टरला इंजेक्शन दिलं असतं. बरं झालं ती रडली नाही मग. हा